मला असं म्हणावं वाटतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे नव्हे तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या बरोबरीने एक स्त्री असते. याचा आदर्श उदाहरण म्हणजे जोडपा आहे. आणि म्हणून क्रांती सूर्य आणि क्रांती ज्योती हीच थोडीशी जी शिक्षण आपण लावतो त्याच्यामध्ये थोडीशी तफावत मला वाटते. खऱ्या अर्थाने दोघांनी म्हणजे सावित्रीबाईंनी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंना साथ दिलेली आहे आणि स्वतः महात्मा ज्योतिराव फुलेंनी कबूल केले. ज्योतिराव फुले यांनी असं म्हटलंय त्यांच्या आयुष्याच्या उदाहरणामध्ये त्यांनी एक ठिकाणी असं म्हटलंय की मी माझ्या आयुष्यात सावित्रीबाईंनी माझ्याबरोबर 50 वर्ष संसार केला. माझ्या बरोबरीने तो संसार केला. त्यांचा शब्द आहे माझ्या बरोबरीने तिने काम केलं आणि पुढे ते असं कृतज्ञतापूर्वक व्यक्त करतात की तिच्यामुळेच मी हे सर्व करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जेव्हा उद्घोष आपण करतो तेव्हा निश्चितपणे तेवढ्याच ताकदीचं काम क्रांती ज्योती ज्ञानमाता सावित्रीबाई फुले यांचं आहे. आणि म्हणून या दृष्टीने आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. कारण क्रांतीसूर्यांच्या नावाखाली त्यांचं जे काम आहे ते झाकवलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की या व्याख्यानाच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सावित्रीबाई यांचं नेमकं काम काय होतं, त्यांचं कर्तृत्व कसं होतं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत त्यांनी काम केलंच, पण वैयक्तिक त्यांचे सुद्धा कोणकोणते कंगोरे आहेत या कंगोऱ्यांची मांडणी या ठिकाणी मी आपण सुरू करणार आहे. मामा परमानंद नावाचे एक समाजसुधारक होऊन गेले पुण्यामध्ये. त्यांनी एक अशी मांडणी केली की किती मोठं काम असं सावित्रीबाईंचं. ते असं म्हणतात बघा, सावित्रीबाईंनी जे काम सुरू केलं स्त्री शिक्षणाचं म्हणा किंवा या बहुजनांच्या उद्धाराचं म्हणा हे कुठं सुरू केलं हे सुद्धा इथं आपण लक्षात घेणं महत्वाचं आहे. मामा परमानंद असं म्हणतात की त्यांनी एक काम सुरू केलं सनातनांच्या बाले किल्ले, की ज्या बाले किल्ल्यामध्ये सनातनी लोकांचा प्रभाव होता तो इतका प्रभाव होता आपल्या सर्वांना माहिती की त्या काळामध्ये पेशवाई त्या ठिकाणी होती आणि पेशवाईच्या काळामध्ये बहुजन समाज जो असेल अस्पृश्य समाज असेल यावर इतका अन्याय झाला की त्यांना फिरणं, त्यांना बोलणं, त्यांना लिहिणं, त्यांना शिक्षण घेणं एकदम म्हणजे त्याला कठीण झालं होतं. अशा काळात मामा परमानंद म्हणतात की अशा सनातन्यांच्या बाले किल्ल्यात छाती ठोकून उभारण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं आणि म्हणून ते एक गुण अधिक सावित्रीबाईंना देतात. आणि म्हणून त्यांनी असं वाक्य म्हटलंय की ज्योतिबापेक्षा जास्त कर्तृत्व मला सावित्रीबाईंचं वाटतं. कारण ज्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती की स्त्रियांची स्थिती आणि बहुजनांची स्थिती काय करून ठेवली होती. पेशवाईचं काळ आपल्या सर्वांना माहिती आहे. पेशवाईच्या काळात किंवा त्या काळचं जे पुन्हा आहे आपल्या सर्वांना तो इतिहास माहित आहे. अस्पृश्यांना बाहेर फिरण्यावर बंदी होती. त्याचबरोबर गळ्यात मडकं घालणं म्हणजे फुंका तुमचा पडू नये म्हणून गळ्यात मडकं घालण्याचा जे कार्यक्रम आहेत तो त्या ठिकाणी होता. त्यानंतर झाडू पाठीला झाडू बांधून त्या ठिकाणी फिरवायला लागायचं. ह्याचं कारण काय तर त्यांचे जे पायाचे स्पर्श त्या जमिनीवर झालेले आहेत तो स्पर्श त्या ठिकाणी हे व्हावा आणि विटाळ कोणाला होऊ नये, सावली सुद्धा त्यांची पडू नये. या पद्धतीचा अन्याय अस्पृश्य बांधवांवर त्या काळामध्ये झालेला होता. आणि याच्या पलीकडे जी स्थिती होती ती स्त्रियांची म्हणजे महात्मा फुलेंचा शब्द वापरलाय शूद्रातिशूद्र. शूद्र म्हणजे बहुजन समाज अस्पृश्य समाज आणि अतिशूद्र मध्ये स्त्री आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की स्त्रियांची काय भयानक स्थिती होती. आणि मग या वेगवेगळे म्हणजे सावित्रीबाईंचे चरित्र समजून घेताना ही परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या पुण्यामध्ये सती प्रथा चालू होती, ज्या पुण्यामध्ये बालविवाह चालू होते म्हणजे लहान मुलींची विवाह म्हाताऱ्या माणसाबरोबर लावून देण्याचा प्रकार बिनदिक्कत चालू होता. विधवांचं जगणं अवघड होऊन गेलं होतं. विधवांचे पुनर्विवाह होत नव्हते. केश वपन सारखा जो अत्यंत विद्रूप आणि विकृत असा प्रकार होता तो पुण्यामध्ये चालू होता की एखादी विधवा जर स्त्री झाली तिचे केस काढून टाकायचे आणि तिला विद्रूप करणे, तर हा नारी जातीचा एक मोठा अपमान पुण्यामध्ये त्या ठिकाणी चालू होता. आणि एक श्लोक आहे, त्या श्लोकाचा उत्तरार्थ असा आहे, न स्त्री स्वतंत्रम अर्हती. ज्या मनुस्मृतीचं दहन 25 डिसेंबर या दिवशी आपण सर्वांनी तो दिवस साजरा केला, मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याच्या मागे कारण हे होतं की त्या मनुस्मृतीमध्ये बहुजनांना आणि अस्पृश्यांना फार म्हणजे ज्याला आपण म्हणू की जनावरांना सुद्धा चांगली वागणूक मिळत होती पण माणसांना माणूस वागणूक मिळत नव्हती. त्यामध्ये असं लिहिलं होतं की स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार नाही, न स्त्री स्वतंत्र अर्हती. आणि ज्या स्त्रियांना स्वातंत्र्याचा अधिकार नाही, ज्या चूल आणि मूल यामध्येच गुरफटून गेल्या होत्या, ज्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि शिक्षणाविषयी गैरसमज काय तर आपल्या सर्वांना माहिती आहे. जर स्त्री शिकली तर तिच्या नवऱ्याच्या
या पार्श्वभूमीवर सावित्रीमाईंनी जन्म घेणं, पुण्यामध्ये येऊन त्यांनी ती शाळा सुरू करणं, बहुजन मुद्राचं काम सुरू करणं, हे इतिहासातील सर्वात मोठं काम आहे असं या ठिकाणी मला म्हणायचं. नायगावामध्ये सावित्रीमाईचा जन्म झाला खंडूजी नेवसे पाटील यांच्या कुटुंबामध्ये 3 जानेवारी 1831, आणि हे त्यांच्या घरातलं पहिलं कन्यारत्न. आणि आपल्याला जर सांगितलं जातं जसं जिजाऊंचा जन्म झाल्यावर लखुजीच्या जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटली होती, अगदी तसंच खंडूजी नेवसे पाटील यांनी आपल्या पहिल्या कन्यारत्नाचा जो जन्मोत्सव आहे तो मोठ्या उत्साहात साजरा केला. आणि म्हणून ही सुद्धा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज जे स्त्री भ्रूण हत्या किंवा स्त्रियांना जे दुय्यम स्थान देण्याचा प्रकार सुरू आहे, मुलींना जन्म देण्याचा जो प्रकार सुरू आहे, त्याच्यावर सुद्धा आपण एक बोध घेतला पाहिजे की या सर्व कन्यारत्नांना, या सर्व महानायिकांना यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी मोठ्या आनंदाने त्यांचा स्वीकार केला होता. तो सुद्धा आदर्श आपण त्यांचा घेतला पाहिजे. लहानपणापासूनच सावित्रीमाई अत्यंत बुद्धीच्या होत्या. त्यांचा कल शिक्षणाकडे होता. याचा एक किस्सा त्यांच्या लहानपणी सांगितला जातो की एक पुस्तक त्यांना एका ख्रिश्चन मिशनरीने भेट दिली. एक पुस्तक त्यांना भेट दिलं. ते पुस्तक घेऊन सावित्रीमाई घरी आल्या. आता ख्रिश्चन मिशनरीचं पुस्तक तिच्या हातात पाहून घरच्यांनी थोडा विरोध केला, कारण दुसऱ्या धर्माचं पुस्तक आहे ना. पण सावित्रीमाईने ते पुस्तक सोडलं नाही. त्यांनी जिद्द ठेवली की हे पुस्तक मला वाचायचंय, कारण हे पुस्तक मला भेट दिलेली. ती जिद्द त्यांनी ठेवली. म्हणजे लहानपणापासूनच तो एक जो जिज्ञासा ज्याला म्हणतो आपण, जाणून घेण्याची इच्छा त्यांच्यातली, ती आपल्याला यातून लक्षात येते. आणि नंतर आपलं अहो भाग्य असं की अशा सावित्रीमाईचा विवाह अशा माणसाशी व्हावा. मला तर माझा म्हणजे अवतारावर माझा विश्वास नाही, अवतार संकल्पनेवर माझा विश्वास नाही, पण मला असं वाटतं की ही जी पार्श्वभूमी आहे, या पार्श्वभूमीवर ही जी समाजाला म्हणा किंवा इतर सगळ्या व्यवस्थेला म्हणा जी ग्लानी आली होती, जी एक वाईट अवस्था प्राप्त झाली होती, या वाईट अवस्थेला कुठेतरी प्रहार करणं, ही अवस्था बदलणं, इथल्या बहुजन समाजाला, स्त्रियांना मोकळं करणं, गुलामीतून मुक्त करणं, त्यांना एक मोकळा श्वास देणं, यासाठी कुणीतरी पुढे येण्याची गरज होती. आणि ते जे 2 हिरे या ठिकाणी जन्माला आले ते म्हणजे एक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. या दोघांमुळे इथल्या परिस्थितीला एक मोठा हादरा बसला. आणि म्हणून मला सांगायचं की 1840 ला दोघांचा विवाह झाला. आणि म्हणून मला असं वाटतं, जर आपल्याला असा प्रश्न विचारला की या जगातील सर्वात आदर्श जोडपं कोणतं, तर त्याचं उत्तर असेल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. हे खरं तर आहे विश्वातलं आदर्श जोडपं आहे. कारण या दोघांनी कुठलाही स्वार्थ न बाळगता आपलं सर्वस्व इथल्या समाजाला अर्पण केलं. सावित्रीमाईचा विवाह झाला. सावित्रीमाई पुण्याला आल्या. एका व्यक्तिमत्वाचं नाव या ठिकाणी मला घेणं पण प्राप्त घडतं जेव्हा आपण सावित्रीमाईचा विचार करतो, आणि ज्योतिरावांचा सुद्धा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते नाव आहे सगुणाबाई क्षीरसागर. आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आईचं निधन फार लवकर झालं, ज्योतिराव लहान असताना. आणि मग त्यांचा सांभाळ सगुणाबाई क्षीरसागर यांनी केला. आता याच्यामध्ये म्हणजे कसं असतं की एखाद्याचं बालपण घडतं, एखाद्याचं घडतं पाहिजे असतं, त्यावेळेस त्याच्या काळात त्याच्यासोबत कोण आहे हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. सगुणाबाई क्षीरसागर या ज्योतिरावांच्या आत्या, आणि त्यांचं काम होतं एका इंग्रजी मिशनऱ्याकडे त्या कामाला होत्या, सेवेला होत्या. आणि इंग्रजी मिशनऱ्याच्या त्या सगळ्या घरामधला तो वावर पाहून, तिथला सगळा डामडोल पाहून त्यांना सुद्धा त्या इंग्रजांचं जे वेगळं वातावरण आहे, मग शिक्षणाचं वातावरण असो, वाचनाचं वातावरण असो, तिथला जो एक सुसंस्कृतपणा होता तो त्यांनी हेरला. आणि ते नकळत संस्कार इंग्रजी भाषेत त्यांना बोलता येत होती सगळ्या वैश्विक सगळ्यांना. त्याच्यामुळे तो एक संस्कार, तिथली पुस्तकं असतील ती पुस्तकं ज्योतिरावांना आणून देणं, त्याच्यामध्ये आपण नंतर पाहतो की थॉमस पेन सारखा जो विचारवंत होऊन गेला, यासारख्या विचारवंताचे प्रभाव ज्योतिरावांवर पडलेले आहेत. त्याच्या मागची मूळ प्रेरणा, सावित्रीमाईच्या शिक्षणामागची मूळ प्रेरणा सुद्धा सगुणाबाई क्षीरसागर होती. कारण या सगुणाबाई क्षीरसागर यांनी सावित्रीबाई सोबत त्यांनी शिक्षण घेतलं, आणि दोघींनी सोबत शिक्षण घेतलं ज्योतिरावांकडून, आणि तिथून त्यांनी नंतर औपचारिक शिक्षणाला सुरुवात केली. आता इथं सुद्धा खूप मोठी एक त्याला आपण ऐतिहासिक सुरुवात अशी म्हणूयात की ज्या काळामध्ये स्त्रीने शिकणं खूप अवघड होतं, स्त्रियांनी हाती लेखणी घेणं खूप अवघड होतं, किंवा हे जे अपप्रचार त्या काळामध्ये केले गेले होते, त्या काळात सावित्रीमाईंना ज्योतिरावांनी शिकवायला सुरुवात केली. सगुणाबाई क्षीरसागर त्यांच्या जोडीला होत्या. दोघी एकमेकीच्या सोबत शिकू लागल्या, आणि दोघींची प्रगती एवढी जबरदस्त झाली की जेव्हा त्यांना औपचारिक शिक्षण घ्यायची वेळ आली तेव्हा समोरच्या, जसं आपण म्हणतो आपल्याकडे वयानुरूप प्रवेश कन्सेप्ट आहे,
जसं वय असं तसा प्रवेश घ्यायचा, तसं त्या शिक्षिकेने त्यांच्या बुद्धीनुसार त्यांना प्रवेश दिला. मला वाटतं ही सुद्धा संकल्पना आता राबवायला हरकत नाही. आपण पाहतो की अनेक जे बुद्धिमत्तेचे विद्यार्थी असतात ते खूप कमी वयात खूप मोठ्या परीक्षा देतात. अगदी त्या पद्धतीने सावित्रीमाई आणि संग्रामविषयी सगळ्यांची जी झेप होती बुद्धिमत्तेची, ती पाहून त्यांना थेट पुढच्या वर्गात 3ऱ्या वर्गात प्रवेश देण्यात आला आणि त्यांनी आपलं 4थी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि इथून पुढे प्रवास सुरू होतो. मग काय पुढे केलं पाहिजे, पण याच्यामध्ये काही मध्ये अडथळे सुद्धा आले. आपल्या सर्वांना माहिती की ज्योतिराव शिकत असताना ज्योतिरावांची तल्लख बुद्धी पाहून आणि त्यांचं प्रगती पाहून काही आसपासची मंडळी होती, त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. सनातनी मंडळींनी विरोध करायला सुरुवात केली आणि ज्योतिरावांचं शिक्षण बंद पाडलं. त्याचं कारण असं होतं की गोविंदरावाकडे एक मुन्सी होता हिशोब लिहायला आणि तो उच्चवर्णीय होता. त्याला अशी भीती वाटली ज्योतिराव शिकला तर माझं हिशोब लिहायचं बंद होईल आणि माझी जी मिळकत ती बंद होईल. म्हणून त्याने अशी खिळी केली, गोविंदरावाला फितवलं आणि सांगितलं की ज्योतिरावाचं शिक्षण बंद कर, ह्याला शिकवू नको. हा जर शिकला तर हा वाया जाईल. शिक्षण माणसाला आयदी बनवतं. एक जुना काळात फेमस झाला बघा, शिक्षण माणसाला आयदी बनवतं, आयतं बनवतं, तो वाया जाईल. आणि त्याला बळी पडून शेवटी त्यांचं शिक्षण बंद झालं. शेवटी गफारबेग मुन्शी नावाचा एक मुस्लिम माणूस आणि लिजिट साहेबासारखा एक ख्रिश्चन माणूस समोर आला. त्यांची आणि गुजितरावांची वैचारिक देवाणघेवाण व्हायची. त्यांनी सांगितलं की अरे गुजितराव, हे तू काय करायला लागलास, शिक्षण बंद करायला लागलास. ज्योतिराव किती हुशार आहे, तू याला पुन्हा शाळेत घाल. आणि नंतर पुन्हा ज्योतिरावांचं शिक्षण सुरू झालं आणि त्यानंतर मग सावित्रीबाईंचं शिक्षण सुरू झालं. म्हणजे शिक्षणाला सुद्धा विरोध, ज्यांना आपण शिक्षणाचे खऱ्या अर्थाने दैवत या लेवलला आपण ज्यांना मानता येतो त्यांच्या शिक्षणाला विरोध इथल्या व्यवस्थेने केला होता. परंतु त्यांनी जोमाने तिथल्या जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं. या दोघांचं शिक्षण सुरू होतं. पण एक घटना अशी घडली मित्रांनो, काय असतं, आपण काम करत असतो, सगळं काही करत असतो, पण एक घटना अशी घडते की माणसाला काहीतरी सापडतं, टर्निंग पॉईंट सापडतो. आणि एक ती अशी घटना घडली की जिथं ज्योतिरावांना आपल्या जीवनाचा उद्देश सापडला. आपल्या सर्वांना ती घटना माहिती, ज्योतिरावांच्या मित्राचं लग्न होतं. वरातीमध्ये ज्योतिराव समोर चालत होते. एका ब्राह्मण मित्राचं लग्न होतं, वरातीमध्ये ज्योतिराव समोर चालत होते. आणि ही गोष्ट काही त्यांच्या मित्रांना आवडली नाही. आणि त्या मित्रांनी त्याला असं म्हणले, ज्योतिरावाला असं म्हणले की तू एक शूद्रवंशी आहेस, तू माळी आहेस, तू आमच्या लग्नात आलास आणि तेही समोर चालतोस, तुला हा अधिकार कुणी दिला. वास्तविक पाहता हे सगळे मित्र शाळेमध्ये सोबत राहायचे, त्यांचं सोबत अध्ययन व्हायचं. पण ज्यावेळेस सामाजिक प्रतिष्ठेची वेळ आली त्यावेळेस ज्योतिरावांना सर्वांसमोर अपमानित व्हावं लागलं आणि त्या मिरवणुकीतून त्यांना निघून जावं लागलं. आणि इथून शोध सुरू झाला की हे का होतंय. मी इतका शिकलेला आहे, मीही माणूस आहे, तेही माणसं आहेत, मला सुद्धा त्यांच्या समान अधिकार पाहिजे, आम्ही तर चांगले मित्र आहोत. हे सगळ्या गोष्टी असताना वरातीमधून मला हाकून देण्याचं प्रयोजन काय, हे असं का घडलं. आणि याचं उत्तर त्यांनी जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विश्वातला सर्वात मोठा विचार समोर आला. तो विचार होता, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतुके अनर्थ एका अविद्येने केले. हा तो विचार होता. त्यांच्या लक्षात आलं की हे का होतंय, मला वाईट वाटतंय पण माझ्या बाकीच्या बांधवांना का वाईट वाटत नाही. इतका अन्याय सुरू आहे, इतका छळ सुरू आहे. आणि त्यावेळी ज्योतिरावांनी ठरवलं की हा समाज बदलायचा असेल तर शिक्षणच हा समाज फक्त बदलू शकतो. विद्या हे एकच पर्याय आहे. नेल्सन मंडेला म्हणतात, एज्युकेशन इज द ओनली वेपन विच यू कॅन चूज टू चेंज द वर्ल्ड. जग बदलायचं असेल तर तलवारीने क्रांती करायचे दिवस गेले, अनुभवने क्रांती करायचे दिवस गेले. आता शिक्षणच फक्त क्रांती करू शकतं. आणि म्हणून ज्योतिरावांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि सावित्रीमाईंना आपल्या घरी शिक्षण दिले. आणि मी तुम्हाला सांगितलं की सावित्रीमाई यांची जी गती होती, घरामध्ये बसून कधी शेतामध्ये बसून सावित्रीमाई शिकल्या. अगदी एक एक अक्षरापासून त्यांनी सुरुवात केली. आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की खूप लहानपणापासूनच म्हणजे सुरुवातीपासून त्यांची प्रगती उत्तम होती. त्यांनी औपचारिक शिक्षण पूर्ण केलं. आणि मग ज्योतिरावांना विचार आला की आता कुणासाठी शिक्षण सुरू करायचं. त्यांना दोनच घटक दिसले. ते दोन घटक होते, एक तर अस्पृश्य समाज आणि दुसरा घटक होता स्त्रिया, ज्याचा मी उल्लेख केला की या दोन घटक त्या काळातील समाजातील सर्वात मागास, सगळ्यात दयनीय, शूद्रातिशूद्र म्हणून त्यांची गणना होती. या दोघांसाठी आपल्याला काम करायचे हे ज्योतिरावांनी ठरवलं.
आणि म्हणून त्यांच्या संस्थेचे नाव सुद्धा जर तुम्ही पाहिले, ज्योतिरावांनी 2 संस्था सुरू केल्या. पहिल्या संस्थेचं नाव होतं द नेटिव्ह फिमेल स्कूल पुणे, म्हणजे स्त्रियांसाठी शाळा, आणि दुसऱ्या संस्थेचं नाव होतं दी सोसायटी फॉर प्रमोटिंग एज्युकेशन फॉर महार, मान्स अँड एसेट्रा. या 2 गोष्टींना समोर ठेवून महात्मा ज्योतिराव फुले यांनी काम सुरू केलं, सावित्रीबाईंनी काम सुरू केलं. आणि सावित्रीबाईंनी, ज्योतिरावांनी ठरवलं की शिक्षणाची सुरुवात आपण स्त्रियांपासून करूया, कारण जिच्या हाती शिक्षणाची गुढी ती जगात उद्धारी. या देशाचा जर आपण इतिहास पाहिला, मातृसत्ताक कुटुंब पद्धती या देशामध्ये होती. स्त्री शिकली, आई शिकली तर काय प्रगती होऊ शकते हे त्या संस्कृतीने आपण शिकलेलो आहोत. आणि म्हणून ज्योतिरावांनी ठरवलं की पुरुषांना शिकवण्यापेक्षा अगोदर आपण आईला शिकवलं पाहिजे, स्त्रीला शिकवलं पाहिजे. आणि मग स्त्रीला शिकवायचं असेल तर स्त्रीच पाहिजे शिकवायला, कारण तो तत्कालीन समाज काही पुरुषाला शिकवू देणार नव्हता. आणि म्हणून त्यांनी सावित्रीबाईला प्रशिक्षित शिक्षिका करण्यासाठी त्यावेळेस डीएड कॉलेजला पाठवलं. म्हणजे विचार करा, 1847-47 ची गोष्ट आहे. त्यांनी नगरला, म्हणजे विशेष म्हणजे बघा, आज आपण एखाद्याच मुलीला बाहेर परगावी शिक्षणाला पाठवायचं म्हटलं की 10 वेळा विचार करणारे पालक आपण पाहतो. पण एक विवाहित स्त्री, ज्योतिराव किती पुढच्या विचारसरणीची होती यामध्ये लक्षात येईल. एक विवाहित स्त्री पुण्यामध्ये राहते, तिला शिक्षक करण्यासाठी ज्योतिरावांनी तिला नगरला पाठवलं. तिथल्या फेरार मॅडम ज्या होत्या यांच्याकडे त्या शिकल्या. तिथून त्यांनी पुन्हा परत पुण्याला पाठवलं. तिथं मिचेलबाई म्हणून होत्या, तिथं त्यांनी प्रशिक्षित शिक्षिका म्हणून आपलं पूर्ण शिक्षण पूर्ण केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सावित्रीबाई या ठरल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. हे त्यांनी त्या ठिकाणी आपलं पूर्ण शिक्षण. आणि मग प्रवास सुरू होतो त्यांच्या कार्याचा. याच महिन्यात 1 जानेवारीला आपण तो दिवस साजरा केला. त्यांनी असं ठरवलं की आपण आता सुरुवात करूया. आणि 1 जानेवारी 1848 या दिवशी या देशातील पहिली मुलींची शाळा, मला असं वाटतं की या देशातील काही ठराविक, काही ठळक अशा टॉप 5 जर घटना लिहायच्या म्हणल्या तर टॉप पोस्ट मध्ये हीच घटना असेल की त्यांनी 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची शाळा सुरू केली. आणि खऱ्या अर्थाने इथल्या भारताचं भविष्य, कारण हा भारत हा बहुजनांचा भारत आहे, तळागाळातल्या लोकांचा भारत आहे, हा स्त्रियांचा भारत आहे. आणि म्हणून या भारतासाठी हे काम होणं आवश्यक होतं. त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि इथून खरा संघर्ष सुरू झाला. त्या बाले किल्ल्यामध्ये रोज त्यांना विरोधाला तोंड द्यावं लागलं. आणि आपण सर्वांनी ते ऐकले की त्या माऊलीने काय कष्ट घेतले असतील. मुलांना शाळेत शिकवायला, मुलींना शाळेत शिकवायला जायचे म्हणून अंगावर शेण खाणं, दगड खाणं, लोकांच्या शिव्याशाप त्यांनी खाल्ल्या. नंतर महात्मा फुलेंना शेवटी त्यांच्यासोबत एक शिपाई द्यावा लागला त्यांच्या संरक्षणासाठी. म्हणजे काय धाडस आहे. आज जर आपल्याला एखाद्याने शिबिरी काम करत असताना, सेवा बजावत असताना माणूस डिस्टर्ब होतो, कुणी हल्ला केला माणूस डिस्टर्ब होतो, तो म्हणतो मला काय देणं घेणं, काम सोडून देतो. पण या दोघांनी असं ठरवलं होतं की नाही, काही झालं तरी आम्ही मागं हटणार नाही. आणि मला वाटतं महापुरुष तेव्हाच घडतो जेव्हा हा सगळ्यांच्या पलीकडे जातो. तुमच्यावर अगोदर शाब्दिक हल्ले होतील, पहिल्यांदा तुमच्याकडे दुर्लक्ष होईल, नंतर तुमच्यावर शाब्दिक हल्ले होतील, नंतर तुमच्यावर प्रत्यक्ष हल्ले होतील आणि शेवटी तुमचा खून केला जाईल. या 4 टप्प्यामध्ये महापुरुषावर अन्याय. आपल्याला माहिती की हत्या कशा प्रकारे झालेल्या आहे, परंतु या सगळ्याची किंमत या महापुरुषांना मोजावी लागते. त्यामध्ये सावित्रीबाई सुद्धा होत्या. शिपाई ठेवला, या शिपाईने आत्मवृत्त लिहिलंय. या शिपाईने, सावित्रीबाईचा जो शिपाई होता त्याने आत्मकथन लिहिलेलं आहे. त्यामुळे तो असा म्हणतो की ज्यावेळेस हे लोक सावित्रीबाईवर शेण फेकायचे त्यावेळेस सावित्रीबाई मोठ्या मनाने म्हणायच्या या शिपायाला की हे लोक माझ्यावर शेण फेकतायत पण मी त्यांना फुलं मानून काम करणार. म्हणजे कोणत्या पातळीवरचा त्यांचा विचार होता हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर दुसरी घटना घडली, घरातूनच विरोध झाला. आणि आपल्याकडे काय होतं, फितुरी किंवा घर पे भेदी फार असतात. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यापासून आपण पाहिलं आहे, संभाजी महाराजांच्या काळात सुद्धा आपण पाहिलं आहे. गोविंदरावांना फितवलं. एक तर तुमचा मुलगा त्यांनी शिक्षण शिकवायला सुरुवात केली, बायकोलाही बाहेर काढले, बायको जाऊन शिकवते, तुम्ही हे धंदे बंद करा. गोविंदरावांनी सांगितलं की ज्योतिराव हे तू बंद कर, पण ज्योतिरावांनी ऐकलं नाही आणि शेवटी गोविंदरावांनी त्यांना घराच्या बाहेर काढलं. आता एखादा म्हणला असता घराबाहेर काढल्यावर कशाला येणार लागू, पुन्हा एकदा आपला सुखाने संसार करू, पण असं न करता उस्मान शेख नावाच्या माणसाने ज्योतिरावांना आधार दिला. उस्मान शेख म्हणले नाही,
तुम्ही माझ्याकडे राहा आणि माझ्याकडे राहू शकता. आणि या काळात सावित्रीबाई सुद्धा तितक्या दमदार त्यांच्यासोबत होत्या. म्हणजे आजकाल आपण पाहतो की एखादी स्त्री काय विचार केली, मला सुखवस्तू जीवन जगायचंय, मला सासरा मला घराबाहेर काढतोय, बाहेर कशाचा पत्ता नाहीये, घराचा पत्ता नाहीये, माझ्या मूलभूत गरजांचं काय, या कोणताही विचार त्यांनी केला नाही. ज्योतिराव जिथं तिथं मी असणार, त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे असणार, हा विचार सावित्रीबाईचा होता. आणि म्हणून ज्योतिरावांसोबत सावित्रीबाई सुद्धा ठामपणे उभे राहिल्या. आणि तुम्हाला तिसरा टप्पा सांगितलं, शिव्या दगड शेण झालं, घराबाहेर काढलं. तिसरा टप्पा म्हणजे मारेकरी. आपल्यापैकी बऱ्याच माहित असेल की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मारण्यासाठी सनातन्यांनी 1000 रुपये दिले. त्या काळातले 1000 म्हणजे आजचे लाखो असतील. 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलं की या दोघांना जाऊन मारा. 2 मारेकरी ते सुद्धा बहुजनच निघाले. म्हणजे इथल्या बहुजनांच्याकडूनच बहुजनांचा काटा काढण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केले. त्या 2 मारेकऱ्यांना सांगितलं की जा तुम्ही मारा. हे 2 मारेकरी कोण, तर एक होते रामोशी समाजाचे रोडे आणि एक होता कुंभार समाजाचा धोंडीबा. हे 2 मारेकरी तिथे गेले. पण तिथे गेल्यावर त्यांनी काय पाहिलं, म्हणजे यांच्या डोक्यात विचार 1000 रुपयाचा, खून करण्याचा, हत्या करण्याचा, ठार मारण्याचा. पण ज्यावेळेस त्या घरामध्ये गेले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की सावित्रीबाई ज्योतिबा तर आपल्याच पोरांना शिकवत आहेत. आपल्याच पोरांना जवळ घेऊन त्यांनी शिकवायचं काम सुरू आहे. त्याच विषयांची चर्चा सुरू आहे. सगळं तिथलं वातावरण पाहिलं आणि दोघांनी आपल्या हाताला खडी टाकली आणि दोघांचेही पाय धरले. ही ताकद आहे महापुरुषांची. आणि यातला जो रोडे रामोशी जो हत्या करायला होता तोच महात्मा फुलेंचा अंगरक्षक झाला. रोडे रामोशी त्यांचा अंगरक्षक झाला, बॉडीगार्ड झाला. आणि जो धोंडीबा कुंभार होता हत्या करायला, तो नंतर पंडित धोंडीबा कुंभार झाला. काशीमध्ये जाऊन त्याने पंडितांना हरवलं आणि तो पंडित झाला. ही ताकद असते महापुरुषांच्या सहवासाची, ही ताकद असते महापुरुषांच्या विचारांची. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पचवत त्यांनी काम सुरू केलं. त्या काळातल्या एका पत्रकाराने असं म्हणून ठेवलं, हे जे काम सुरू आहे हे काम कसं आहे, तर त्याच्या शब्दात सांगायचं म्हणलं तर हे काम म्हणजे हिंदू संस्कृतीच्या, भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ आहे, असा परदेशी पत्रकार इथे सांगतो. काही वृत्तपत्रांनी सांगितले की हे काम करत असताना या दोघांना जेवायला सुद्धा फुरसत मिळायची नाही. इतकं तहानभूक विसरून या दोघांनी काम केलं. हे काम इतक्या वेगाने सुरू झालं की 4 वर्षात त्यांनी 18 शाळा सक्षमपणे उभे केले. 4 वर्षात. आणि सावित्रीबाईंनी जे काम केलं ते विना वेतन केलं. कुठलंही वेतन सावित्रीबाईंनी घेतलेलं नाही. मला असं वाटतं की आपण आज विचार करा, आपण शिक्षक आहोत, 1 महिना जर वेतन नाही मिळालं तर आपली स्थिती काय होते. पण सावित्रीबाईने तो जो पूर्ण प्रवास आहे विना वेतन त्यांनी काम केले. कुठलाही मोबदला त्यांनी आपल्या कामाचा घेतला नाही. आणि आणखीन एक विचार त्यांनी मांडला की या शाळेचे शिक्षक नेमायचे हे त्याच जातीतले नेमा, बहुजन समाजातले शिक्षक नेमा. हा विचार त्यावेळेस महात्मा फुले आणि सावित्री फुले यांनी मांडला. त्यांचा युक्तिवाद असा होता की त्याच जातीतला किंवा बहुजन समाजातला शिक्षक जर तिथं आला तर त्याची जी शिकवण्याची तळमळ असेल ती खरी असेल, त्यामधून तो खऱ्या अर्थाने ती शिकवण्याची तळमळ त्यामधून दिसेल. आणि म्हणून मला आज सुद्धा असं वाटतं की आपण सुद्धा काम करत असताना आपण सगळे जिल्हा परिषद, मेजॉरिटी जिल्हा परिषद शिक्षक आहोत, आपण बहुजन समाजाला शिक्षण देण्याचं काम करतो. ती जी तळमळ ज्योतिरावांनी आणि सावित्रीबाईंनी दाखवली तीच तळमळ आपण त्या पद्धतीने दाखवली पाहिजे. कारण त्यांनी जो विचार मांडला होता की बहुजन समाजातील शिक्षक झाले पाहिजे. आज सुदैवाने आपण सगळे शिक्षक आहोत, बहुजन समाजातील शिक्षक आहोत. त्यामुळे निश्चितपणे एक मोठा त्यांचा जो वारसा आहे, वसा आहे, तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. बरं, शाळा काढल्या तर नुसत्या शाळा चालवणं सोपी गोष्ट असते. शाळांची प्रगती सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट असते. आणि त्या काळातले जे अहवाल आहेत ते असं सांगतात, इंग्रजांनी असा अहवाल लिहिलाय आपल्या शिक्षण खात्याला की आपल्या शाळा आणि ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळा यांची तुलना जर केली तर ज्योतिरावांची, सावित्रीबाईंची शाळा ही अनेक पटींनी श्रेष्ठ दर्जाची आहे. आणि पुढे असं म्हणतं, तो अहवाल असा म्हणतो की जर आपण लवकर बदल केले नाही तर आपल्याला लाजेने माना खाली घालावे लागतील, इतकी आपली प्रगती कमी आहे त्या शाळांच्या तुलनेत. आणि म्हणून शाळा स्थापन करणं, शाळा चालवणं, या जोडीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे सुद्धा काम त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी केलं. आणि एक अजब घटना त्या काळात घडली होती मित्रांनो. पहिल्यांदाच सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये परीक्षा झाली, वार्षिक परीक्षा. आणि मुली परीक्षा द्यायला जात आहेत ही एक खूप
मोठी गोष्ट होती त्या काळात. कारण जिथं शिक्षणाचे दरवाजे स्त्रियांना बंद होते तिथं मुली शिकतायत आणि परीक्षेला जात आहेत. पुणा कॉलेजमध्ये ही पहिली परीक्षा झाली मुलींची, आणि ही परीक्षा बघायला 3000 लोक जमा झाले होते. ही नेमकी कशी परीक्षा होती मुलींची, गर्दी जमा झाली होती. थोडं विनोदाने जर आपण सांगितलं आज मी गर्दी जमा होती, पण जरा वेगळ्या कारणाने जमा होती. म्हणजे इतकं त्यावेळेसचं वातावरण जे होतं ते या प्रकारचं होतं. आणि या कामाची दखल ब्रिटिश सरकारला घ्यावी लागली. 1852 ला जे गव्हर्नर साहेब होते मुंबईचे, यांनी जाहीर या जोडप्याचा सत्कार केला. शाल जोडी देऊन विश्रामबाग वाडा आहे पुण्यामध्ये. या विश्रामबाग वाड्यामध्ये 1852 साली त्या ठिकाणी ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांचा जाहीर सत्कार त्या ठिकाणी करण्यात आला. ज्योतिरावांचा सत्कार करण्यात आला. ज्योतिरावांनी मोठ्या मनाने सांगितलं की माझा सत्कार झालायच, पण माझ्याबरोबर माझ्या पत्नीचा सुद्धा सत्कार तुम्ही केला पाहिजे, कारण तिचंही तितकंच योगदान आहे. आणि त्यांचाही सावित्रीबाईंचाही सन्मान त्या ठिकाणी सर्वांच्या वतीने होता. एक दूरदृष्टीचा विचार या दोघांकडे होता. आपल्या सर्वांना माहिती की हंटर कमिशन समोर सगळ्यात पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुलेंनी मागणी केली होती की या देशातील तळागाळातील विद्यार्थ्यांना सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. मागणी केली होती 1882 ला. आणि आपल्या सर्वांना माहिती की कायदा यायला 128 वर्ष उलटवावी लागली. 2010 ला आरटीचा कायदा. ही दूरदृष्टी सावित्रीबाईंकडे होती. जे शिक्षक किंवा जे विद्यार्थी यायचे त्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी पगार दिला जायचा. म्हणजे आपल्याकडे आपण शिक्षकांना पगार, सावित्रीबाईंनी विद्यार्थ्यांना पगार सुरू केला. म्हणजे आज जे आपण उपस्थिती भत्ता त्याची मूळ संकल्पना त्या काळामध्ये आहे. बरं, विद्यार्थी सुद्धा त्याच ताकदीचे. आपल्या सर्वांना माहिती आहे मुक्ता साळवे होते. म्हणजे विचार पेरणं काय असतं, विचार संक्रमित करणं काय असतं. मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी या सावित्रीबाईंनी केलं, जिचा निबंध पूर्ण जगामध्ये गाजला. 1855 साली मुक्ता साळवे लिहिते की आम्हाला वेदांचा अधिकार नाही, आम्हाला धर्मपुस्तक वाचण्याची मोकळीक नाही. मग हे जेव्हा तू आम्हाला सांग तरी आमचा धर्म नेमका कोणता आहे ते आम्हाला लवकर कळेल, अशी आर्त मागणी मुक्ता साळवे करते. आणि खऱ्या अर्थाने आधुनिक दलित साहित्याची एक जनक ठरावी किंवा धर्मांतराच्या घोषणेची एक मूलगामी एक व्यक्तिमत्व ठरावी, अशी मुक्ता साळवे त्या ठिकाणी प्रश्न विचारले. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे विद्यार्थी त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी निर्माण केले होते. आपल्यालाही तसं केलं पाहिजे. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे विद्यार्थी आपण निर्माण केले पाहिजे. आणखीन एक घटना, असाच एक पारदर्शी मित्रांचा कार्यक्रम चालू होता आणि सावित्रीबाईंच्या शाळेमध्ये ज्या गुणी विद्यार्थिनी होत्या त्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होता. ती मुलगी समोर आली, तिने बक्षीस घेतलं आणि ती मनोगताला उभी राहिली. आणि अध्यक्ष साहेबांना बघून ती काय म्हणते अध्यक्ष साहेबांना, ती असं म्हणते की अध्यक्ष साहेब आम्हाला बक्षीस म्हणून खाऊ नको, आम्हाला बक्षीस म्हणून खेळी नको, तुम्ही आमच्या शाळेला ग्रंथालय. या प्रकारची मानसिकता, या प्रकारची जे आपण 6C म्हणतो, आमच्या शिक्षणशास्त्रामध्ये आता नवीन गोष्टी आल्या. क्रिटिकल थिंकिंग आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग आहे, कोलॅबोरेशन आहे, कम्युनिकेशन आहे. त्या काळात या ताकदीचे विद्यार्थी घडण्याचं काम त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी केलं. सावित्रीबाईंचं एक काम जे आहे ते सुद्धा मला खूप महत्वाचं वाटतं. इथल्या व्यवस्थेने सगळ्यात वाईट अवस्था तर विधवेची, विधवांचा विचार पहिल्यांदा जर कोणी केला असतं सावित्रीबाईंनी ज्योतिरावांनी केलं. इतकं वाईट जगणं विधवांचं असतं. आणि जावे त्यांच्या पक्षात तेव्हा वगैरे आपण असं म्हणतो. 2 काशीबाईंचं आहे देखील उदाहरण देणार. पहिली काशीबाई म्हणजे तिकडे का वळल्या सावित्रीबाई. एक किस्सा असा घडला की एक विधवा, ब्राह्मण विधवा, आणि तिचा गैरफायदा एका शास्त्री बुवाने घेतला आणि ती गरोदर राहिली. तिला त्यापासून मूल झालं. आणि आपल्याला माहिती की अशा गोष्टीला समाजात प्रतिष्ठा नसते. फार माणूस आयुष्यातून उठतो, आत्महत्या करतो, बाकी गोष्टी करतो. तसंच तिने केलं. तिने आत्महत्या करण्याऐवजी त्या बाळाचाच गळा चिरला. ते लहान मूल जे जन्मलं त्याचा गळा चिरला आणि त्याला त्यांच्याच घराच्या विहिरीमध्ये टाकून दिलं. आता ते विहिरीमध्ये प्रेत टाकल्यानंतर काही वेळानंतर काळ गेल्यानंतर ते वर आलं फुगून आणि त्याची कुणकुण तिथल्या व्यवस्थेला लागली. पोलिसांनी तिला काळ्या पाण्याची शिक्षा दिली खुनाच्या आरोपामध्ये. आणि ही सगळी बातमी सगळीकडे पसरली. ही बातमी सावित्रीबाईंना कळली आणि त्यांच्यात हे मातृत्व जागलं. मी आज एक पोस्ट टाकली होती की सावित्री, आणि हे सुद्धा मस्त वाटते, सावित्री माई म्हणायला जे एक आतला आवाज असतो किंवा एक कनेक्शन असते, आपुलकी असते,
त्यामुळे सावित्रीबाई हा जो उल्लेख होतो तो या ठिकाणी आपण टाळावा. आणि आईचं हृदय त्यांचं उचलून आलं आणि त्यांनी असं ठरवलं की अशा विद्वांसाठी आम्ही काम करणार. आणि प्रामुख्याने विधवा ब्राह्मण समाजाच्या होत्या. म्हणजे त्यांचं काम हे कोणत्याही जातीला विरोध करणार नव्हतं, वृत्तीला विरोध करणार होतं. आणि म्हणून त्यांनी जाहीर फलक लावले. म्हणजे काय ती त्यांची धमक असावी. जाहीर फलक लावले की आमच्या घरी तुम्ही येऊन बाळंत व्हा, तुमची काळजी आम्ही करू, काळ्या पाण्याची शिक्षा तुम्हाला होणार नाही. अशा प्रकारचे जाहीर फलक लावून त्यांनी अशा विधवांना बोलावून घेतलं. आणि अशा 1 नव्हे 2 नव्हे 35 विधवांचं बाळंतपण सावित्रीबाईने पोटच्या लेकीप्रमाणे केलं. म्हणजे ही सुद्धा काय त्यांची मातृवृत्ती म्हणा किंवा त्यांचा त्याग म्हणा, या सुद्धा गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. केशवपन या अनुषंगाने आपण बोललो तर केशवपन ही सुद्धा तशीच घातक प्रथा. स्त्रियांचे केस काढणे आणि त्यामधून त्यांना विद्रूप करणे हा तर फारच वाह्यात प्रकार. मग ही सुद्धा समस्या सावित्रीबाईच्या लक्षात आली आणि त्यांनी असं ठरवलं की आपण आता काय केलं पाहिजे, याच्यावर काय उपाय करावा. सिस्टीम बदलायची असेल तर काहीतरी डोकं लावलं पाहिजे. आणि सावित्रीबाईच्या मनात असा विषय आला की आपण आता नाभिकांचा संप करू. जो केशवपन करतो त्यांनीच संप केला तर केशवपनाचा प्रश्न निर्माण होणार. आणि हा ऐतिहासिक संप नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी घडवून आणला. यामागची प्रेरणा सावित्रीबाई फुले होत्या. आणि या घटनेची दखल थेट इंग्लंडने घेतली आणि इंग्लंडमधल्या स्त्रियांनी सावित्रीबाईचा आणि या संपूर्ण संप करणाऱ्या लोकांचं अभिनंदन केलं. म्हणजे या घटनेची दखल इंटरनॅशनल पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते. पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात. सातत्याने म्हणजे असा पण समस्या निर्माण झाली की ज्योतिराव आणि सावित्रीबाई फक्त त्याचं सोल्युशन कसं निर्माण करता येईल, त्यावर उत्तर कसं शोधता येईल याचा प्रयत्न ते करायच्या. दुष्काळ पडला पुण्यामध्ये. त्या दुष्काळाच्या वेळेस त्यांनी व्हिक्टोरिया बालाश्रम सुरू केला आणि दुष्काळामध्ये अन्नछत्र चालवलं, लोकांसाठी मोफत अन्नछत्र चालवलं. स्वतः सावित्रीबाई सगळ्यांसाठी स्वयंपाक करायच्या आणि या लोकांना जे दुष्काळ वाचवण्याचं काम, बहुजन समाजातील लोकांना, या गरीब लोकांना, अस्पृश्य लोकांना वाचवण्याचं काम सावित्रीबाईंनी केलं त्या 1877च्या दुष्काळामध्ये. एवढंच नव्हे तर 1-2 वसतिगृह त्यांनी सुरू केले. उल्लेख आहे की सावित्रीबाईंनी वसतिगृह सुरू केलं होतं ज्योतिरावांच्या साथीने. आणि या वसतिगृहात जी मुलं यायची त्या मुलांची सुद्धा आत्मकथनं उपलब्ध आहे. या मुलांनी लिहून ठेवलंय की सावित्रीबाई या प्रेमळ आहे, सावित्रीबाई या दयाळू आहे आणि आम्हाला आईने जेवढं प्रेम दिलं नसतं त्यापेक्षा जास्त प्रेम आम्हाला सावित्रीबाईने दिलं. तर या ताकदीचा त्याग त्या ठिकाणी सावित्रीबाईने केला. आपण जर या दोघांच्या नात्याचा विचार केला, सावित्रीबाई आणि ज्योतिबा, हे नातं सुद्धा आपल्यासाठी सर्वांसाठी आदर्श घ्यावं असं नातं आहे. घरामध्ये स्त्रियांचा सन्मान कसा करावा. ज्योतिराव सावित्रीबाईला घरामध्ये आव्हाजावं करायचे. काय पातळी आहे त्या महामानाची. म्हणजे आज घरामध्ये एक नातेसंबंध म्हणून आपण आर्यक्रियेवरच येतो, पण माझी स्त्री सुद्धा तितक्याच सन्मानाची गोष्ट आहे. त्यामुळे मी तिला आव्हाजावं केलं पाहिजे. सावित्रीबाई आपल्या पतींना, ज्योतिरावांना शेठजी म्हणायचे, तसेच ज्योतिरावांना सगळे तात्यासाहेब म्हणायचे. पण ज्योतिराव आपल्या स्त्रीला, आपल्या पत्नीला आव्हाजावं करायचे. आणि 1-2 किस्से मी ऐकले असतील की ज्योतिरावांना आणि सावित्रीबाईला दुर्दैवानं मूल झालं, त्यांना स्वतःचं अपत्य नव्हतं. मग ज्योतिरावांच्या कडची जी मंडळी होती त्यांनी असं सुचवलं की तुम्ही दुसरं लग्न करा. ज्योतिरावांना असं सुचवलं की तुम्ही दुसरं लग्न करा. एखादा म्हणला असता काही हरकत नाही, पण मी म्हणतो ना, जे एखाद्याचा मुळात सुधारकांचे सुधारक त्यांना म्हणत जातात. बोलके सुधारक भरपूर होते पुण्यामध्ये त्या काळात, पण करते सुधारकांमध्ये नंबर 1 जर स्थान कोणाचं असेल तर ते महात्मा फुलेंचं होतं. ते असं म्हणतात की जसं मला दुसऱ्याकडे लग्न करण्याचा अधिकार आहे तसं तिला सुद्धा दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे. या पातळीवरचं विवेकी विचार या दोघांकडे होते. सावित्रीबाईंची झेप होती, वैचारिक झेप, ती सुद्धा या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की सावित्रीबाई सोबत चर्चा करायला, म्हणजे त्यांच्या चर्चा करायला पंडिता रमाबाई सारखी एक विदुषी यायची. रमाबाई रानडे सारख्या एक सेवा सदन सारख्या संस्था चालवणाऱ्या विद्वान एक समाजसेवी स्त्री यायची. डॉक्टर आनंदीबाई जोशी सारखी जी डॉक्टर होऊन गेली, जशी ती पहिली महिला डॉक्टर, यासारख्या स्त्रिया सावित्रीबाईकडे यायच्या आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायच्या. म्हणजे त्या ताकदीची वैचारिक झेप सावित्रीबाईची होती. आणि म्हणून बऱ्याच वेळा काय होतं, ज्योतिरावांच्या वैचारिक झेपे पुढं कारण सावित्रीबाई कमी आहे की काय असं आपल्याला वाटायला लागतं.
पण या स्त्रियांसोबत त्यांच्या चर्चा व्हायच्या. अनेकांचं समुपदेशन सावित्रीबाईंनी केलंय. त्यांचा पोशाख जर आपण पाहिला तर अत्यंत साधा पोशाख, कोणतेही अलंकार ते कधी घालत नव्हते, कोणताही बडेजाव त्यांच्याकडे नव्हता. आणि त्यांचं कुंकू हे मला सूचक वाटतं. सावित्रीमाईचं कुंकू आडवं आहे आणि ते कशाचं सूचक आहे? इथली जी व्यवस्था आहे, विषमतेची व्यवस्था आहे, या विषमतेच्या, जातीयतेच्या, धर्माच्या नावाखाली चाललेल्या धर्मांधतेच्या या उभ्या व्यवस्थेला आडवं करण्याचं काम, ती सूचना या ठिकाणी सावित्रीमाईचं आडवं कुंकू देतं. तर ते सुद्धा इथं विशेष आपल्याला वाटलं पाहिजे. सत्यशोधक समाजाचं काम सुद्धा ऍडव्होकेट सुभाष निकम त्याचे खूप मोठे अभ्यासक आहेत. त्यांनी खूप मोठी संमेलन या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचा फक्त थोडा उल्लेख या ठिकाणी करतो. सत्यशोधक समाजाचं काम जे आहे हे सुद्धा या देशातलं क्रांतिकारी काम. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे ब्रीद समोर घेऊन सत्यशोधक समाजाने काम केलं. आणि पहिला सत्यशोधक विवाह पुरोहितांशिवाय त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी घडून आणला. त्याचा सगळा खर्च सावित्रीबाईंनी केला. की इथल्या व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल झाले पाहिजे, इथली व्यवस्था आपण बदलून टाकली पाहिजे, त्याला हादे दिले पाहिजे. त्यामुळे पहिला सत्यशोधक विवाह त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी घडून आणला. पहिला आंतरजातीय विवाह सुद्धा सावित्रीबाई यांच्याच पुढाकाराने घडवण्यात आला. यशवंत, मगाशी दुसऱ्या काशीबाईचा उल्लेख करायचा राहिला, या 35 ब्राह्मण विवाहामध्ये दुसरी काशीबाई होती. पहिली काशीबाई जिला काळ्या पाण्याची शिक्षा झाली, दुसरी काशीबाई तिचा मुलगा जो अनरोस होता त्या मुलाला स्वतःचा मुलगा म्हणून दत्तक घेऊन त्याला डॉक्टर केले. तो डॉक्टर यशवंत, त्याचा विवाह त्यांनी दुसऱ्या जातीशी पहिला मिश्र विवाह, पहिला आंतरजातीय विवाह आणि त्यामागे सुद्धा गंभीरपणे सावित्रीबाई फुले उभे राहिले. आपल्या सुनेला सुद्धा त्यांनी कसा विवाह झाला? जी सून करायची त्या सुनेला सावित्रीबाईंनी घरी आणलं होतं, तिला काही दिवस घरी ठेवलं, तिला शिक्षण घेऊ दिलं, तिला कुठलाही त्रास त्यांनी दिला नाही, कुठलंही काम त्यांनी सांगितलं नाही, तिच्या शिक्षणाची व्यवस्था अगोदर केली आणि मग तो विवाह त्या ठिकाणी घडून आणला. या पद्धतीनं एक सुनेला सुद्धा कशी वागणूक दिली पाहिजे हे सुद्धा आदर्श सासू म्हणून सुद्धा या ठिकाणी आपल्याला सावित्रीबाई दिसतात. ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर एक वाद निर्माण झाला की ते तिरडी किंवा टिटवं कुणी धरायचं आणि आपल्याकडं त्या म्हणजे पद्धतच आहे. त्या काळात ही पद्धत होती की जो ते तिरडी धरेल, टिटवं धरेल त्याला त्याचे वारसा हक्क मिळतील. आणि मग यशवंत जेव्हा समोर आला तेव्हा इतर जे नातेवाईक होते ते पुढे आले की हा कोणत्या अर्थाने तुमचा मुलगा आहे, याला कशाचे हक्क तुम्ही देता, याला आम्ही घडू देणार नाही, ती तिरडी किंवा टिटवं धरू देणार नाही. आणि मोठा प्रश्न निर्माण झाला की आता काय करावं. यावेळेस सगळा डगमगला असता, डोक्याला हात लावून बसला असता, पण सावित्रीबाई आणि ज्योतिराव त्या याच्यात नव्हतेच. पटकन सोल्युशन, क्विक ऍक्शन. आणि त्यावेळेस सावित्रीबाईंनी सांगितलं त्याला जमत नाही का, मी हे टिटवं हातात घेते. मला असं वाटतं की या देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासात हा पहिला प्रसंग असावा की ज्यावेळी एखाद्या स्त्रीने आपल्या पतीला अग्नी दिलाय, आता ते टिटवं धरले. प्रत्येक गोष्टी तुम्हाला त्यांचं क्रांतिकारी कृत्य दिसेल, एक क्रांतिकारी घटना दिसेल. कोणतीही कृती आपण या दोघांची घेतली तर ती दिसेल आणि तो ऐतिहासिक प्रसंग त्या ठिकाणी घडून आला. ज्योतिरावांच्या मृत्यूनंतर सुद्धा सावित्रीबाईंनी इतक्याच दमदारपणे काम केले. सत्यशोधक समाजाचे जेवढे अधिवेशन त्यानंतर झाले त्यातल्या अनेक अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा सावित्रीबाईंनी घोषवले. सासवडच्या सत्यशोधक समाजाचं जे अध्यक्षपद आहे ते सावित्रीबाईंनी घोषवले आणि तिथून त्यांनी भाषण केले. म्हणजे पती गेल्यानंतर किंवा ज्योतिराव गेल्यानंतर आता मी काय करू असं कुठेही मार्ग न साधता तितक्याच दमदारपणे सत्यशोधक समाजाचं काम आणि ज्योतिरावांचा वारसा त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी पुढे जाऊ. आणि सावित्रीबाईंचा अंत सुद्धा कसा व्हावा तर एका म्हणजे समाजसेवेमध्ये त्यांचा अंत झाला. आपल्या सर्वांची घटना माहिती आहे, 97 प्लेगची साथ पसरली आणि डॉक्टर यशवंत तिकडे सुखाने नोकरी करतो लष्करामध्ये. म्हणजे बघा इथं मी काय विचार आहे, डॉक्टर यशवंत सुखाने लष्करामध्ये नोकरी करतोय, पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली, सावित्रीबाईला राहावे ना, सगळे लोक पटापटा मारायला लागले. श्रीमंताचे लोक, इतरांचे लोकांना काहीतरी उपचार होता, ते काहीतरी पुरुषक होते, गरिबांकडे कोण पाहणार, कोण उपचार करणार, ती कळवा त्याच्यामध्ये जागा झाला. त्यांनी यशवंत बोलून घेतलं तू आधी इथे तुझं सगळं ते सोडून या ठिकाणी एका माळरानावर शेतातला यशवंत दवाखाना टाकायला लावला आणि तिथं प्रत्येक लोकांना आणण्याचं काम, त्याला बरं करण्याचं काम सावित्रीबाईंनी सुरू केलं. आणि याच प्रयत्नामध्ये 10 मार्च 1897 आपल्या सर्वांना माहिती आहे, पांडुरंग बाबाजी गायकवाड पांडुरंगाला
सावित्रीबाईने खांद्यावर घेतलं, साक्षात तुलाच सावित्रीबाईने खांद्यावर घेतलं होतं. पण त्यांनी आपला पांडुरंग समाजाच्या सेवेमध्ये पाहिला होता. पांडुरंग आपल्या खांद्यावर घेतला, त्याला तिथे सुखरूप पोहोचवलं. पण त्याच्या आजाराची बाधा सावित्रीबाईला झाली आणि अशा प्रकारे एक समाजाचं रूप फेडता फेडतात, समाजाची सेवा करता करतात या क्रांतिज्योतीची ज्योत मालवली. त्यांचं लेखन सुद्धा आपण जर पाहिलं तर तितकंच दर्जेदार आहे. आणि मगाशी जो मी उल्लेख केला, आधुनिक मराठी कवितेची जी पायाभरणी जे जनकत्व जातं ते सावित्रीबाईंकडे याच्यामध्ये जातं की या मराठी काव्याच्या क्षेत्रामध्ये नवीन संकल्पना, आधुनिक संकल्पना, मग त्या मानवतेच्या असो, समतेच्या असो, शिक्षणाच्या असो, परिवर्तनाच्या असो, या आणण्याचं काम त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी केलं. मगाशी दगड सरांनी उल्लेख केला, बहुजनांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व हटते पहा, किंवा ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही त्याला मानव म्हणावे का, अशा अप्रतिम. किंवा इंग्रजीला माऊली म्हणणारी ही माऊली आहे. इंग्रजीला त्या काळात माऊली म्हणून यांनी स्वीकारले. आज आपण इंग्रजी शिक्षणाचा मोठा कौतुक करतो, पण त्या काळात त्यांनी सांगितलं की इंग्रजी खऱ्या अर्थाने कल्याणकारी शिक्षण आहे, नवं शिक्षण कल्याणकारी आहे, हे तुम्ही घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या लेखनाची काव्य फुले असो किंवा 52 विशेष शुभरत्नाकर असो, हे दोन्ही काव्यसंग्रह खूप काही सांगणारे आहेत, क्रांतिकारी हे काव्यसंग्रह आहेत. त्यांची भाषणं सुद्धा आहेत, 4 का 5 भाषा त्यांची उपलब्ध आहेत. समग्र सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयामध्ये आपल्याला ते सापडतील. ज्योतिरावांची काही भाषणे सावित्रीबाईने संपादित केली होती आणि सावित्रीबाईच्या नंतर सुद्धा अनेक पहिल्या लेखिका, पहिल्या संपादक घडण्याचं काम सुद्धा सावित्रीबाईने केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर सगळ्या आघाड्यावर क्रांती सूर्याच्या पुढीस तोडकाम या क्रांती ज्योतीचं होतं, या ज्ञानमातेचं होतं. आणि म्हणून आज या प्रसंगी या सावित्रीबाईला तिच्या विचारांचा जागर करण्यासाठी, तिच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी, तिची स्मृती जागवण्यासाठी आज आपल्या सर्वांसमोर ही एक संधी या ठिकाणी संयोजकांनी मला दिली. पुन्हा एकदा मी या देशाच्या पहिल्या शिक्षिकेला, पहिल्या मुख्याध्यापिकेला, पहिल्या समाज सुधारकेला, त्याचबरोबर पहिल्या कवयित्रीला पुन्हा एकदा मी विनम्र आवाहन करतो आणि थांबतो. जय क्रांती. धन्यवाद सर. आपण सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर सविस्तर प्रकाश टाकला. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांचं सहजीवन, त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे वेगवेगळे अज्ञात असलेले पैलू आमच्यासमोर उलगडून दाखवले. धन्यवाद सर. सावित्रीबाई उत्तम कवयित्री होत्या. वाचे उच्चारी तैसे क्रिया करी, तीच नरनारी पूजनीय. म्हणजे ज्या व्यक्तीच्या